प्रभू येशू स्वतःला वाचवण्यासाठी नाही आला, जगातल्या लोकांना वाचवण्यासाठी आला, त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला, पापातून सुटकारा देण्यासाठी आला। जगातल्या लोकांनी जे पाप केले ते सगळे त्यांनी स्वतःवरती घेतले, तो मारला गेला। त्यांचे अपराध त्यांनी स्वतःवरती घेतले, तो मारला गेला। आणि येशू एकच असा आहे की जो 3 दिवसानंतर पुन्हा जिवंत झाला। ह्या अजून कोणीही ह्या पृथ्वीवरती तसं नाही। ह्या पृथ्वीवरती असं कोणी नाहीये की जो 3 दिवस मेल्यानंतर कोणी जिवंत झालेला आहे, तो फक्त केवळ येशू आहे। मनुष्याला पापातून सोडवावं, त्याला सुटकारा द्यावा, ह्यासाठी तो ह्या जगात आला। त्यांनी त्याचे अपराध स्वतःवरती घेतले आणि ते मरण त्यांनी सोचलं, जे काय म्हणतात की पापामध्ये जे मरण दुसऱ्यांना येणार होतं जगातल्या लोकांना, कारण की प्रत्येक मनुष्य हा चुकणारा आहे। आज आपण पाहतो खून, मारामारी, चोरी, लबाडी, व्यभिचार, अनेक गोष्टी या जगामध्ये होत आहेत। क्रूरता, कठोरपणा वाढलेला आहे। आणि हे सगळं केल्यानंतर कोण देवाच्या राज्यात जाणार? आणि म्हणून त्यांचे अपराध त्यांनी स्वतःवरती घेतले, त्यांच्या अपराधाची शिक्षा स्वतः भोगली आणि तो वधस्तंभावर खिळला गेला। तो स्वतःला वाचू शकत नाही असे जे म्हणत आहे, तोच येशू 3ऱ्या दिवसानंतर पुन्हा जिवंत झालेला आहे आणि तोच वापस पण येणार आहे। मग असं कसं म्हणू शकतो? अरे तो मरणार आहेच नाही, तो मरणातून उठवणारा आहे, नवीन जीवन देणारा आहे, सार्वकालिक जीवन देणारा आहे। येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून मेलेले जिवंत होतात। मग तो कसा नाही स्वतःला वाचू शकत? पण त्याला तर बलिदान द्यायचं होतं।